मित्रांनो, स्वप्न बघायचे असतील ना तर स्वप्न मोठे बघा. कारण जेव्हा आपण स्वप्न मोठे पाहतो तेव्हा आपण मोठे होतो आणि जेव्हा आपण स्वप्न लहान पाहतो तेव्हा लहानच राहून जातो. आणि या जगामध्ये स्वप्न बघण्यासाठी कोणतेही पैसे मोजावे लागत नाही. त्यामुळे स्वप्न बघायचे ना मोठे बघा. यासाठी एक छोटीशी घटना सांगतो. आचार्य चाणक्य ज्यांनी संपूर्ण भारताला एक अखंड भारत व्हावे, ओके, यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांचं स्वप्न होतं की या भारताला आपल्याला काय करायचंय, पूर्ण अखंड भारत करायचं म्हणून. कारण त्या काळामध्ये संपूर्ण भारत जो होता हा वेगवेगळ्या गटामध्ये वाटला गेलेला होता साधारण. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी निवड केली चंद्रगुप्त मौर्याची. त्यांनी चंद्रगुप्ताला सांगितलं की चंद्रगुप्त, तुझ्या भविष्यात लिहिलेलं आहे की तू राजा होशील. आणि त्यासाठी त्यांनी त्याच्याकडनं आतोनात प्रयत्न करून घेतले, खूप कष्ट करून घेतले. परंतु एक दिवस असं झालं की चंद्रगुप्त मौर्य हे सहजपणे आचार्याकडे आले, आचार्य चाणक्यकडे आले आणि म्हणाले की आचार्य, जर माझ्या नशिबात राजा बनणे लिहिलेलं आहे तर तुम्ही माझ्याकडनं एवढं कष्ट का करून घेता. तेव्हा मग शांतपणे आचार्य चाणक्य यांनी उत्तर दिलं की तुझ्या नशिबात राजा बनणे लिहिलेलं आहे, परंतु काय माहिती की राजा बनण्यासाठी तुला मेहनत करावी लागेल, त्यासाठीच मी तुझ्याकडनं मेहनत करून घेतो. आणि या पद्धतीने चाणक्य यांनी आपले स्वप्न पूर्ण केले. पुढे स्वप्न बघायचे तो मोठे बघा, मोठे व्हा.